ते आधीच काढून टाका. रिस्टार्ट करायचं मॅम. अरे काय करणार आहे असं मधूनच कसं करणार? हॅलो, अरे मग आधीच काढून टाका. पहिल्यापासून चालू करायचंय, इंट्रोडक्शन पासून आधीच काढून टाकलं. सर गुड आफ्टरनून. ओके, गुड आफ्टरनून. हॅलो सर. हॅलो. या. ग्लॅड यू कुड जॉइन सर. हॅलो, इंट्रोडक्शन कसं झालं? ओके. नमस्कार, सेवा सदनतर्फे सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पहिल्या आज फेसबुक लाईव्ह काही टेक्निकल कारणांमुळे आपल्याला थोडंसं उशिरा चालू करायला लागतंय, पण मला नक्की खात्री आहे आजचे जे आपले एक्सपर्ट्स आहेत त्यांच्या ज्ञानामुळे, आपल्याशी होणाऱ्या गप्पांमुळे आपल्याला सर्वसामान्यांना खूप छान माहिती मिळणार आहे. तर आज आपण फेसबुक लाईव्ह वरती जमलो आहोत स्ट्रोक विषयी बोलण्यासाठी. जागतिक स्ट्रोक दिवस हा 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला गेला. स्ट्रोकच का? स्ट्रोक म्हणायचं तर लकवा, पॅरालिसिस, कधी कधी हिमरेज, साधे माणसाच्या शब्दात सांगायचं तर हे सगळ्यात मोठं कारण आहे विकारानंतर ज्याच्यामुळे माणसं दगावतात. आणि तेवढंच कायमचा अपंगत्व येणं, बेडरिडन होणं, आयुष्याचा क्षय होणं, ह्या गोष्टी खूप होऊ शकतात, नकारात्मक होऊ शकतात. मग ह्याच्यापासून आपण वाचू शकतो का? ह्याच्यासाठी नवीन काही उपाययोजना आहेत का? स्ट्रोक वेळेत कसं निदान करावा, त्याचं काय करावं, देशी औषध घेऊ वेळेत नको घेऊ, फिजिओथेरपीचा काय फरक पडतो, ही सगळ्यांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याकडे एक्सपर्ट मंडळी जमलेली आहे. त्यांचं मी स्वागत करते. सर्वात प्रथम डॉक्टर ससे सरांचं स्वागत आहे. त्यांचं इंट्रोडक्शन करायची गरज नाही. मिरजेचे सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ ज्यांनी लाखो रुग्णांना ह्या बिकट परिस्थितीतनं काढलेलं आहे. सर तुमचं स्वागत. डॉक्टर सुधांशु सर हे आपले सर्जिकल ब्रांच मेंदू शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख आणि बघतात, ते पण आपल्याकडे आज आहेत. सर तुमचं पण स्वागत. आणि त्याचबरोबर डॉक्टर प्रणव देशमुख सर हे फिजिओथेरपिस्ट आहेत आणि त्यांचं पण आपण इथे स्वागत करूया. रिहॅबिलिटेशन म्हणजे कसं काय नक्की होतं ह्याच्याबद्दल ते माहिती. तर ससे सर, मी तुमच्यापासून सुरुवात करते. पहिला प्रश्न, स्ट्रोक लकवा म्हणजे नक्की काय, कशामुळे होतो व तो कसा ओळखावा, जे आपण म्हणतो बी फास्ट या ॲक्रोनिमचा नक्की आहे. प्रथम जाणून घ्या लहान होतो आणि मेंदूला जो रक्तपुरवठा कमी आहे त्यामुळं मेंदूच्या कामाच्या वरती परिणाम होतो. ज्यांना डायबिटीस आहे बऱ्याच वर्षापासून त्यांच्याही मेंदूच्या रक्तवाहिनीचा घेर लहान होतो. त्याचप्रमाणे ब्लड प्रेशर ज्यांना अनेक वर्षापासून आहे त्यामुळे देखील रक्तवाहिनीचा घेर लहान होतो. आणि ज्याप्रमाणे मेंदूच्या रक्तपुरवठ्याची जेवढी गरज आहे त्यापेक्षा जर रक्तपुरवठा कमी झाला तर त्या भागाच्या मेंदूचं काम कमी पडतं. आणि याच्या संदर्भात काही लक्षणं देखील सुरुवातीला दिसून येतात.
सर्वसाधारणपणे एखादी बाजू सुंद पडणं किंवा चेहरा सुंद होणे किंवा काही काळापुरतं एका बाजूची ताकद हातातली किंवा पायाची कमी होणं, हे वॉर्निंग सिग्नल्स आहेत आणि हे वॉर्निंग सिग्नल्स आपल्याला या रुग्णांच्या मध्ये दिसू शकतात. फास्ट ज्याला म्हणतो आपण फेस, आर्म, धन्यवाद सर. खूप उपयुक्त अशी माहिती होती. सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे घरच्या घरी आपल्याला पण करता येतंय. फास्ट जे सरांनी सांगितलं की हसताना एक बाजू मुळी पडते, बोलताना अडखळता येतोय, हात वरती उचलता येत नाही, वेळेचा प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या आजी आजोबा आई वडील यांच्या जाणवल्या तर लागलीच त्यांना दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं आहे. मी सरांना आणि सरांना दोघांनाही या प्रश्नामध्ये त्यांचं विचार सांगायला हे करीन की गोल्डन आवर ह्याच्याबद्दल खूप स्ट्रेस केला जातो. ते म्हणजे नक्की काय आणि ते कशासाठी आहे गोल्डन आवर? सर्वसाधारणपणे ज्या मेंदूला जो रक्तपुरवठा कमी होतो, मी जसं सांगितलं त्याप्रमाणे जे वॉर्निंग सिग्नल्स दिले जातात रुग्णांना आणि एका ठराविक टाइम फ्रेम मध्ये जर हा रुग्ण दवाखान्यामध्ये पोहोचला मेंदूच्या डॉक्टरांच्याकडे, तर हे जे दोष निर्माण होतात ते पूर्णतः थांबवू शकतो आणि त्याला आपण गोल्डन आवर म्हणतो. ज्यांच्या स्कॅन मध्ये, सीटी स्कॅन मध्ये किंवा MRI मध्ये आपली बाजूची ताकद दिसत नाही, असे रुग्ण जर 4.5 तासाच्या आत हॉस्पिटलमध्ये मेंदू तज्ञांच्याकडे आले तर त्यांना एक प्रकारचं इंजेक्शन दिलं जाऊ शकतं, जे पूर्वी आपण आजही हार्ट अटॅक मध्ये वापरतो. ज्या वेळेला हार्ट अटॅक येत असतो, ज्या वेळेला तशी लक्षणं दिसतात, त्यावेळेला इंजेक्शन दिल्यानंतर हार्ट अटॅक थांबू शकतो. तसंच या प्रकारचं इंजेक्शन दिल्यानंतर या रुग्णांना येणारा जो लकव्याचा जो स्ट्रोकचा जो भाग आपण थांबवू शकतो. आणि हे जे इंजेक्शन आहे सर्वसाधारणपणे आपल्या रक्तवाहिन्या म्हणजे नीला आणि धमनी याच्यामध्ये दिलं असतं, म्हणजे रक्तवाहिनी ज्याला व्हेन म्हणतो, त्यामधून 4.5 तासाच्या आत दिलं तर लकव्याची पूर्णतः आपण सुधारणा घडवून आणू शकतो. किंबहुना आता नवीन याप्रमाणे नवीन गाईडलाईन्स प्रमाणे जर हा रुग्ण उशिरा पोहोचला दवाखान्यामध्ये तर साधारणपणे 24 तासाची आपल्याला एक विंडो पिरियड मिळते. त्या ह्याच्यामध्ये मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये देखील अशा प्रकारचे इंजेक्शन देऊन ह्या ज्या समस्या आहेत ताकद कमी होण्याच्या त्याच्यावरती आपण मात करू शकतो. यात फक्त एकच पॉईंट म्हणून ससेस आम्ही सगळे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. रिलेटिव्ह बरेचदा विचारत असं उशिरा झाला, शेवटी इंजेक्शन द्यायचं आहे, त्या इंजेक्शनचा गैरफायदा भरपूर होऊ शकतो जर त्या तासाच्या नंतर गेला. तर त्याच्यामुळे ही टाइम फ्रेम देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही रिझन्स आहेत. त्याच्याचमुळे सरांनी जर सांगितलं की 4.5 तासाच्या आतच देणार, तर त्याच्यानी रक्त पुरवठा वाढवण्याच्या हिशोबाने कधी कधी एवढं वाटतं की रक्तस्राव होतं, ते फायद्याच्या कधी कधी नुकसान होतं, म्हणून 4.5 तासानंतर ते देण्यात येत नाही. म्हणून म्हणजे 4.5 द्यायचं नाही असं नसतं, पण काही नुकसान ना घडावं म्हणून त्याच्या आत द्यायचं. बरोबर. सरांनी जसं योग्य सांगितलं तसं 4.5 तास गोल्डन आवर. बरोबर, एकदम बरोबर. त्याच्यासाठी सेवा सदनतर्फे आता जो स्ट्रोक प्रोग्राम राबवण्यात आलाय आपल्या एक्सपर्ट्सच्या टीमनी, तुम्हाला जर असं वाटलं तुमच्या प्रियजनांना स्ट्रोकचे काही पण साईन्स सिम्पटम्स जर लक्षात आले तर सेवा सदनच्या स्पीड डायलवर डायल करा. ॲम्ब्युलन्स तुमच्या दारात असेल, रुग्ण वेळेत हॉस्पिटलला पोहोचू शकेल. सर, मेंदूचा एवढा मोठा गुंता आहे आणि एवढ्या रक्तवाहिन्या मेंदूमध्ये काम करतात, तर असं काही आहे का की विशिष्ट भागाला रक्त पुरवठा कमी जास्त झाल्यामुळे काही अपाय होऊ शकतो, म्हणजे वाचा जाणे, हातापायाचा प्रॉब्लेम येणे, असं काही असतं का? तर आपण आता या इंजेक्शन नंतरच्या साईड इफेक्ट्स बद्दल बोलायचं आहेत का? हो सर. या इंजेक्शन आता डॉक्टर सुधांशींनी सांगितलं त्याप्रमाणे
योग्य टाइम फ्रेम मध्ये जर इंजेक्शन नाही दिलं किंवा काही ठराविक त्याचे गाईडलाईन्स आहेत. एक म्हणजे रक्तातली साखर नॉर्मल असणं गरजेचं आहे. रुग्णांचं ब्लड प्रेशर हे देखील नॉर्मल असणं गरजेचं आहे. किंबहुना 4.5 तासाच्या फ्रेमच्या मध्ये जर लवकर आले आणि बीपी वाढलेला असेल तर बीपी कंट्रोल करून देखील हे इंजेक्शन देता येतं. जर ह्या गोष्टी जर पाळल्या गेल्या नाहीत तर मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन ज्या ठिकाणी रक्तपुरवठा बंद पडलेला आहे त्या ठिकाणी रक्तस्त्राव होऊन रुग्णाचे प्रॉब्लेम्स वाढण्याची शक्यता आहे आणि मग अशा वेळेला मेंदूचं ऑपरेशन करण्याची गरज पडते. अशा काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळं जे आपल्याला इंटरनॅशनल स्ट्रोक काँग्रेसनी जे आपल्याला गाईडलाईन्स ठरवून दिलेले आहेत त्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असणं गरजेचं आहे. ब्लड शुगर कमी असणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे सीटी स्कॅन आणि MRI वरती काही गाईडलाईन्स त्यांनी ठरवलेले आहेत की एखाद्या रक्तवाहिनीची जी रक्तपुरवठा करण्याची जी खूप ठराविक एरिया आहे त्या ठराविक एरियामध्ये जर रक्त पुरवठा बंद पडला आणि दोष दिसतोय तर तो 1/3 पेक्षा कमी असणं त्या भागाच्या हे इंजेक्शन देण्यापूर्वी आपल्याला खात्री करून घ्यावी लागते. त्यापेक्षा जास्त असेल तर रुग्णाच्या मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता असते किंवा हा जो लकवा आहे जो साधा कोरडा लकवा असतो तो रक्तस्राव झालेला लकवा बनण्याची शक्यता असते. धन्यवाद सर. सर आता तुम्ही हे इंजेक्शन देण्याचे निकष सांगितले आणि त्याची प्रक्रिया पण सांगितली. साधारण तुमचा अनुभव काय आहे की हे इंजेक्शन दिल्याने पेशंट तुमच्या अनुभवात किती फायदा झाला आणि कुठल्या पद्धतीने? एका दुसरं उदाहरण सांगाल? आमच्या प्रेक्षकांना आवडेल. या जे निकष आपल्याला पाळावे लागतात ते जर पाळले तर अशा प्रकारच्या इंजेक्शन नंतर साधारणतः 90% रुग्णांच्या मध्ये हा दोष पूर्णतः निघून जातो आणि त्या भागातली ताकद पूर्णतः रिकवर होते किंवा एकसारखी होऊ शकते. पण काही वेळा असं होतं की रुग्णाला माहिती नसतं की किती वाजता त्यांना ऍक्च्युली तक्रार सुरू झाली आहे आणि ती टाइम फ्रेम 4.5 तासाची रुग्णाच्या नकळत किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नकळत तर उलटून गेलेली असती. त्रास व्हायला लागल्यानंतर मग त्यांना कळालं तर त्याहीपेक्षा ही प्रोसेस जी आहे ती काही वेळा अगोदर सुरू झालेली असते आणि त्याबद्दल आपल्याला स्कॅन केल्यानंतर किंवा MRI स्पेशली केल्यानंतर आपल्याला ती टाइम फ्रेम किती आहे ते कळू शकतं. तर या बाबतीत ज्यांना हे झालेले 1/3 पेक्षा लहान भागामध्ये रक्तपुरवठा ऑलरेडी बंद झालेला आहे त्यांच्यामध्ये दिल्यानंतर जे पूर्णतः 100% जे डॅमेज आहे ते आपण कमी करण्यामध्ये यशस्वी ठरू शकतो. माझ्या गेल्या कित्येक वर्षाच्या अनुभवामध्ये एक साधारणपणे 10% रुग्णांना जे 100% जो दोष झाला होता तो आपण 50% पर्यंत कमी आणण्यामध्ये यशस्वी होऊ शकू. पण ही जी टाइम फ्रेम 4.5 तासाची आहे त्यावरतीच ह्या इंजेक्शनचा आउटकम किंवा त्याचा फायदा किती होणार हे कळू शकतं. सरांनी अगदी खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे टाइम इज लाईफ आणि वेळेत आणलं तर 50% अपंगत्वचे चान्सेस कमी आहेत. बरोबर ना सर? जसं आता डिस्कशन झालं की मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो तर सुधांशू सर अशा परिस्थितीमध्ये शस्त्रक्रियेचं काय महत्व आहे किंवा काय रोल आहे? जसं सरांनी सांगितलं बेसिकली स्ट्रोक हा मोरलेस मेडिकल ट्रीटमेंटवर ठीक होणाऱ्याची गोष्ट आहे. जसं टाइम फ्रेमवर आलं तर रक्त इंजेक्शन देणे किंवा रक्तपातळ करण्याचं औषध सुरू करणे. बेसिकली ऑपरेशन म्हणजे 2 प्रकारचे ऑपरेशन असतात. एक इमर्जन्सी असतं आणि एक काइंड ऑफ तुम्ही थोड्या वेळानंतर करणं वगैरे तसं असतं. तर इमर्जन्सी ऑपरेशन म्हणजे काय असतं की जेव्हाही स्ट्रोक होतं, स्ट्रोक म्हणजे कुठल्या प्रकारची शरीराला झालेली इजा आहे. तर आता ही इजा मेंदूला झालेली असते. कुठे जरी इजा झाली तरी आपल्याला तिथं सुजन होतं. तर माझ्याकडे हा एक ब्रेन मॉडेल आहे. तर बेसिकली काय होतं की ब्रेन मध्ये हा भाग जर काम नाही करत तर तिथं स्वेलिंग होतं, सुजन वाढते. तर नॉर्मली सुजन चेहरा किंवा स्किन असल्यामुळे ते सुजन मोठं होतं, पण इथं आपल्याकडे बोन असतं ब्रेनच्या बाजूला, तर त्याच्यामुळे ते सुजन वाढत नाही पण प्रेशर वाढतं. प्रेशर वाढल्यानं उरला सुरला जो काही समजून की हाच भाग खराब आहे तो उरला सुरला जो चांगला भाग करतो तो सुद्धा काम करत नाही. म्हणून त्यावेळेस एक इमर्जन्सी सर्जरी म्हणून आम्ही सांगतो की ते तुम्हाला अर्जंटली करायचं असतं. यात आम्ही ज्या भागाचं जिथं स्वेलिंग आहे त्या भागचं बोन बाहेर काढतो
आणि ती कव्हरिंग काढतो, म्हणजे ब्रेनवरचं प्रेशर रिलीज करतो. एकदा प्रेशर रिलीज झालं तर सुजन कमी होतं. ते सुजन कमी झालं, जो काय उरलेला नॉर्मल जो ब्रेन आहे त्याला आपण टाइम देतो रिकव्हर करायला, आणि त्याच्यामुळे जी काही प्रोसेस आहे रिकव्हरीची, जसं सर म्हटले की 20% 50% जी काही रिकव्हरी आहे त्या उरलेल्या नॉर्मल ब्रेनच्या हातात आहे की ती उरलेली रिकव्हरी करावी. तर जेव्हाही ही सर्जरी सांगण्यात येते, ही एक इमर्जन्सी सर्जरी आहे, त्याच्यात वेळ न घालावा हा सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरा जो असतो, जे सरांनी सांगितलं की जर विदिन 24 आवर्स आले तर एक मेकॅनिकल सॉरी इंट्रा आर्टेरियल इंजेक्शन देऊ शकतो. ते इंजेक्शन वेन मध्ये देण्याची आर्टरीज मध्ये देतो. पण त्याच्यानंतर जर झालं तर कधी कधी आपण मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टोमी करतो, म्हणजे जे रक्त पुरवठा नीट होत नाही, तो जो ब्लॉक असतो तो ब्लॉक काढतो. पण तो ब्लॉक सहसा आपण लगेच करत नाही, थोडं पेशंट स्टेबल होणे त्याच्यानंतर ते करतात. कारण का ते काढून कधी कधी रक्त पुरवठा जास्त होतो आणि त्याचे परत रक्तस्त्राव होतात. तर जसं गाईडलाईन्स मध्ये दिलं तर त्या हिशोबाने आपण जातो की सगळं नॉर्मल झालं की थोडं पेशंट स्टेबल झाल्यावर या गोष्टी आपण थ्रॉम्बेक्टोमीला जातो. थँक्यू सुधांशू, हे खूप उपयुक्त होतं. आणि सर्वांना मी सांगू इच्छिते की ह्या दोन्हीही प्रक्रिया सेवा सदनमध्ये होतात. आपल्या एक्सपर्ट टीमचा तेवढा दांडगा अनुभव आहे आणि त्याच्यातनं आतापर्यंत बरेच रुग्ण सेफली या आजाराच्या बाहेर आलेले आहेत. मी प्रणव सरांना विचारते की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट पेशंट असताना फिजिओथेरपीचा काय रोल आहे? जेव्हा हॉस्पिटलमध्ये पेशंट स्ट्रोकसाठी ऍडमिट होतो तेव्हा ऍक्च्युली पेशंटची कंडिशन काय असते, तर ह्या सगळ्या कंडिशन मेंदूमध्ये झालेल्या आहेत, पण त्याचा अफेक्ट झालेला असतो शरीराच्या एका बाजूवर. म्हणजे शरीराची एक बाजू ही पॅरालाइज झाली असते. ती कदाचित कम्प्लीट पॅरालायसिस पण असू शकेल किंवा आपण त्याला पॅरासिस म्हणू शकतो, म्हणजे पार्शली ताकद गेली असेल. आणि जेव्हा पेशंट हॉस्पिटलाइज होतो, एक साइड पॅरालाइज होते, पेशंट हा बेड रिडन असतो, तेव्हा पेशंट हा कन्फ्युज आणि डिसओरिएंटेड पण असतो. तर तेव्हा ऍज अ फिजिओथेरपिस्ट हा रोल असतो की आपण त्या भागाच्या ज्या हालचाली नाही आहेत त्या आपण हालचाली सुरू करणं हे गरजेचं असतं. कारण का, तर मेंदूचा जो भाग डॅमेज आहे, ज्याच्यामुळे ही बाजू अफेक्टेड आहे, जेव्हा आपण त्या मुवमेंट चालू करतो तेव्हा आपण अफेक्टेड सेल्सला रिजनरेट करण्यासाठी आपण स्टार्ट करतो. त्याला आपण न्यूरोप्लास्टिक पण आपण म्हणू शकतो. जेवढ्या लवकरात लवकर ह्या गोष्टी स्टार्ट होतात तेवढ्या आपण मुवमेंट्स परत रिगेन करण्यासाठी आपण हेल्पफुल असतो, आणि तेवढंच लवकरात लवकर पेशंट हा त्या डिप्रेशन मध्ये पण बाहेर येऊ शकतो. बरोबर सर. प्रणव प्रणव सरांनी एक चांगला मुद्दा इथे रेज केलाय, तर मी तुम्हाला विचारते ससे सरांना आणि ह्यांना की हा आजार खूप लांब चालणारा आहे, मग अशात तुम्ही पेशंटचं मनोबल कसं वाढवता? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यांना रिअश्युरन्स करणं. आणि या फिजिकली डिसेबलिंग आजारामध्ये त्यांची एम्प्लॉयमेंट जाऊ शकते, नोकरी जाऊ शकते, त्यांचं उत्पन्नाचं साधन नष्ट होऊ शकतं. पण फिजिओथेरपी रेग्युलर केल्यामुळं जे ताकद कमी झालेली आहे, ज्या भागाचा वापर करणं त्यांचं कमी झालेलं आहे, त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांचा देखील एक महत्वाचा रोल आहे. ते त्यांच्या नेहमीच्या कामाच्या ठिकाणी परत जाऊ शकतील का याच्याबद्दल असेसमेंट आपण करू शकतो. आणि काही सरकारी नियमाप्रमाणे त्यांना जॉब देखील त्यांचा बदलून मिळू शकतो, जर त्यांचं बोलणं, त्यांचं अंडरस्टँडिंग जर सगळं समजणं चांगलं असेल तर. पण त्यांच्या वैगुण्याचा योग्य वापर कसा करून दैनंदिन त्यांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या योग्य करता याव्यात, त्यासाठी ऑक्युपेशनल थेरपिस्टचा देखील एक बऱ्यापैकी मोठा रोल या ठिकाणी असतो. तर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट यांनी एकत्रित येऊन त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचं असतं. तर रिहॅबिलिटेशन हा सगळ्यात महत्वाचा शब्द पॅरालिसिसच्या अटॅक नंतर महत्वाचा आहे. एक तर रिहॅबिलिटेशन इन देअर प्लेस ऑफ लिव्हिंग, म्हणजे त्यांच्या राहण्याच्या ठिकाणचं त्यांचं रिहॅबिलिटेशन आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणचं रिहॅबिलिटेशन, या दोन्ही गोष्टी अवलंबून आहेत त्यांची ताकद कितपत शिल्लक आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी अल्टिमेटली बॉइल्स डाऊन की तुम्ही किती लवकर दवाखान्यात पोहोचला होता. जेवढ्या लवकर तुम्ही दवाखान्यात पोहोचाल तितक्या लवकर तुमचं रिहॅबिलिटेशनची जी गरज आहे
ती कमी कमी होत जाईल. तुमचा जो दोष आहे, जे वैगुण्य निर्माण होणार आहे, ते देखील कमी प्रमाणात राहतं. सो अल्टिमेटली बॉइल्स डाऊन टू की किती लवकर तुम्ही वैद्यकीय सल्ला घेतलात आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू झाली. सो शेवटी महत्वाचा रोल हाच असतो, फिजिओथेरपिस्टचा रोल, ऑक्युपेशनल थेरपिस्टचा रोल, डॉक्टरांचा रोल देखील खूप लिमिटेड आहे, पण टाइम फ्रेम आहे ती खूप महत्वाची. जेवढ्या लवकर तुम्ही जाल डॉक्टरांच्याकडे, जेवढ्या लवकर उपचार सुरू होतील, तितके कमी तुमची वैगुण्य तुमच्या शारीरिक याच्यामध्ये राहू शकते. आणि त्यामुळं जरी फिजिओथेरपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट यांचा महत्वाचा रोल असला तरी फॅमिलीचं सपोर्ट देखील गरजेचं आहे. कारण त्यांना त्यांच्या नेहमीच्या ऍक्टिव्हिटीजसाठी, त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी पुन्हा जाण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी कमिटेडली काम करावं लागतं. म्हणजे नुसतं फिजिओथेरपिस्टनी करून उपयोग नाही, तर फॅमिलीने देखील त्यांच्या बरोबरीनं काम करणं गरजेचं आहे. आणि शेवटी रिअश्युरन्स, आणि काही लोकांना पॅरालिसिस नंतर थोडंसं डिप्रेसिव्ह अटॅक्स येतात. म्हणजे त्यांना वैगुण्य कळतंय, आपण बरे नाही होऊ शकत आहे, हे कळायला लागलं की मग ते अजूनही जास्ती त्यांना त्रास व्हायला लागतो. तर त्यांना कित्येक वेळा अशा लोकांचं त्यांचं मानसिक रिहॅबिलिटेशन, त्यांना सायकोथेरपी द्यावी लागते. सायकॅट्रिस्ट कडून त्यांना काही वेळेला गोळ्या सुरू करून त्यांचं डिप्रेशन कमी करण्यासाठी मदत घ्यावी लागते. जसं सरांनी उत्तमरित्या सांगितलं, स्ट्रोक हा त्या पर्टिक्युलर माणसाचा आजार नसून तो अख्ख्या फॅमिलीचा आणि शेवटी सोसायटीचा आजार होऊन जातो. कारण त्याचं बर्डनच एवढं जास्त असतं. नुसतं सोशल नाही तर इकॉनॉमिक, फायनान्शियल सगळेच अफेक्ट होऊन जातं इथे. तर सर्वांगीण दृष्टीने ह्याचा विचार होणं खूप गरजेचं आहे. जसं स्ट्रोक टीम हे अद्ययावत ICU, व्हेंटिलेटर, भरपूर बाकीच्या इक्विपमेंट्स मध्ये काम करते, तसंच रिहॅबिलिटेशन, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, सायकोथेरपी जसं लागेल प्रमाणात, तसं ह्या सर्वांचा त्याच्यात खूप मोलाचा वाटा आहे एखादा स्ट्रोक पेशंट चांगला व्यवस्थित पुढे आयुष्यात उभं करायला. सर, हल्ली असं लक्षात येत आहे की काही काळापूर्वी, म्हणजे कदाचित तुम्ही प्रॅक्टिस चालू केली असेल सर, तेव्हा स्ट्रोक हा एज ओल्ड डिसीज, जिरॅट्रिक डिसीज ज्याला आपण म्हणतो, म्हातारपणाचा आजार असं म्हणलं जायचं. पण आता हल्ली वय वर्ष 30 नाही, 40 नाही, एवढ्या लहान वयात पण स्ट्रोकचे रुग्ण सर्रास आढळून येतात. तर ह्याचं काय कारण असावं आणि हे थांबवता येतं का? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या आता भारत देशामधलं जे आयुष्याची जी हे म्हणतात ना एक्सपेक्टन्सी, ती वाढत चालली. त्यामुळे स्ट्रोकचं बर्डन एल्डरली एज मध्ये आहेच आहे, पण यंगर एज मध्ये जी भौतिक सुविधा ज्या जास्ती उपलब्ध झाल्यात, तर चैनी कोर आणि व्यसनता ह्या ज्या गोष्टी वाढलेल्या आहेत, स्मोकिंग असेल, सिगरेट, तंबाखू खाणं, अल्कोहोलचं प्रमाण, दारूचं प्रमाण त्यांच्या दैनंदिन आयुष्यामध्ये, या ज्या गोष्टी असतील तर या गोष्टींच्यामुळं तरुण वयामध्ये लकवा होण्याचं प्रमाण वाढलंय. त्याचप्रमाणे ज्यांना जो आपला दैनंदिन जो स्ट्रेस आपल्या समाजावरचा वाढत चाललाय, सोसायटीमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि ते यशस्वी होण्यासाठी खूप मानसिक त्रास होतो. हे मानसिक त्रास वाढत गेला की त्याच्याशी रिलेटेड जे स्ट्रेस फॅक्टर्स आहेत ते वाढले की BP वाढणार, शुगर वाढणार आणि मग तरुण वयामध्ये पॅरालिसिसचे अटॅक होणार. त्यामुळं मॉडरेट लाईफस्टाईल, म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे देखील खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी दैनंदिन व्यायाम, योग्य आहार घेणं आणि योग्य व्यायाम करणं, आणि त्याचप्रमाणे 40 नंतरचे रेग्युलर आपले चेकअप्स असतील, ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस साठी असेल, रक्तातलं फॅटचं प्रमाण असेल, या सारख्यासाठीच्या तपासण्या त्या नियमित होणं गरजेचं आहे. म्हणजे तरुण वयातला लकवा हा आपण प्रिव्हेंट करू शकतो. हे प्रिव्हेंटेबल कारण आहेत. आणि अलीकडच्या नवीन विचारसरणीप्रमाणे ज्यांना डायबिटीस नवीन डिटेक्ट होतो त्यांना ॲस्पिरिनची एक छोटीशी 75 मिलीग्रॅमची गोळी दिली तर लॉंग टर्म बेसिसवरती त्या गोळीचा फायदा होतो आणि मग पॅरालिसिसचे अटॅक देखील प्रिव्हेंट केले जातात. आणि शक्यतो ज्या कुटुंबांच्या मध्ये पॅरालिसिसचे अटॅक वगैरे झालेले, त्यांनी लवकरात लवकर आपल्या दैनंदिन ह्याच्यामधले जे स्ट्रेस फॅक्टर्स आहेत ते ऍडजस्ट करून, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून, ज्या नियमित तपासण्या आहेत त्या केल्या तर आपण तरुण वयामधला हा जो लोड आपण म्हणतात की जो अलीकडे वाढलेला दिसतो तो कमी करू शकतो. तर ह्यासाठी सगळ्यात महत्वाचं कारण नवीन वाढलेली या जगामधले यशस्वी होण्याची कॉम्पिटिशन आणि त्याशी रिलेटेड स्ट्रेस जो आहे हा खूप प्रमाणात त्याचं कारण असू शकतो.
थोडक्यात यश. थोडक्यात यश काय सगळं त्याचे दुष्परिणाम. बरोबर आहे. एक फार गमतशीर हे असतं की आपल्याकडे बरेच जण विचारतात, जसं हृदयाची अँजिओप्लास्टी होते तसं क्लॉट होतोय मॅडम, तर त्याची अँजिओप्लास्टी होऊ शकते का? तर सुधांशू सरांनी ह्याच्याबद्दल काही सांगायचं? याच्यात मोस्टली जसं अँजिओप्लास्टी तुम्ही म्हणतात त्याचं मेडिकल टर्म याच्यात पडतं कॅरोटिड स्टेंटिंग. तर ऍक्च्युली जसं हार्ट अटॅक झाला तर आपण ऍक्च्युली लवकर अँजिओप्लास्टी करतो. याच्यात तसं नसतं. याच्यात ऍटलिस्ट पेशंट स्टेबल झाल्यानंतर 1 मंथ नंतर कॅरोटिड स्टेंटिंग ही गोष्ट आपण करतो. कारण की कसं की जसं मगाशी सांगितलं की मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टोमी हे वेगळं आणि कॅरोटिड स्टेंटिंग हे वेगळं. थ्रॉम्बेक्टोमीचा अर्थ आहे की तुम्ही ते जो क्लॉट झालेला जो ब्लॉक झाला त्याला आता काढायचा. तुम्ही त्या टाइम फ्रेम मध्ये असाल तर, पण जर टाइम फ्रेमच्या नंतर जर गेला तर ते ब्लॉक जे काढायचं ते आपण लगेच याच्यासाठी नाही काढत, कारण का त्याचे दुष्परिणाम जास्त होतात. तर त्यासाठी मोस्टली 1 मंथ एक वेटिंग पिरियड देण्यात येतो की त्यापर्यंत तुमचे जे अँटी प्लेटलेट म्हणजे रक्तपातळीवर जे औषध येतं त्याच्याने जो थिक असलेला क्लॉट असतो तो थोडासा सॉफ्ट होतो. म्हणून ज्यावेळेस आपण त्याला स्टेंटिंग कडून काढतो इट बिकम्स इझी, ते सोपं होतं. कारण की कधी कधी काढताना ती रक्तनलिका फाटणं हे पण एक खूप मोठा रिस्क असतो. त्याच्यामुळे कॅरोटिड स्टेंटिंग हा एक ट्रीटमेंट ऑप्शन आहे, पण इट इज आफ्टर पेशंट स्टेबिलायझेस. म्हणजे एव्हरीथिंग जसं सहसे सर म्हटलं की इट इज नॉट अ 1 डे प्रोसेस, अ लॉंग टर्म प्रोसेस आहे. एका दिवसात ठीक होणारा नाहीये आणि याच्यात सगळ्यांचं रोल आहे. तर त्याच्यामुळे थोडं पेशंट स्टेबल झाल्याच्या नंतरच आपण कॅरोटिड स्टेंटिंग करतो. आणि सरांच्या पॉइंटवर फक्त एकच म्हणाल की बेसिकली प्रिव्हेन्शनचं आहे फक्त की हेल्दी लाईफस्टाईल. हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे फक्त फूड नव्हे सर, आणि सगळे म्हणजे मेंटल, इमोशनल, फिजिकल एव्हरीथिंग इन्क्लूड आला पाहिजे. आपल्याकडे हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे फक्त एक्सरसाइज वाटतं. नो, मेंटल पण एक त्याचा भाग आहे जो सरांनी पण सांगितलेला आहे. आणखीन एक क्वेश्चन असतो सर, देशी औषध घ्यावं का? आणि ते कधी घ्यावं? तुम्ही तुमच्या पेशंट्सना काय सांगाल? सहसे सर एक्सपर्ट आहे त्यात. देशी औषध एक आमच्या न्यूरोलॉजीच्या माध्यमातून एक मोहीम संबंध सुरू करायची आहे. मी सर्व लोकांना नेहमी सांगतो की जर ते अमेरिकेमध्ये सापडले असते पण या वर्ड ऑफ माउथच्या पब्लिसिटी लोकांनी आपले दुकान आणि संस्थांना त्या ठिकाणी लोक लेंडर प्रवृत्ती असतात. लेंडरू पडली की सगळे बदबद पडतात. कोणी विचार करत नाही की त्यांना फायदा झाला किंवा नाही. आणि हे केवळ त्यांच्या अंधश्रद्धा आणि त्याच्याबद्दल आजाराबद्दलचे असणाऱ्या गैरसमजामुळे आहे. आणि समाजाचं एका चांगल्या माध्यमाद्वारे मीडियाद्वारे प्रबोधन करणं गरजेचं आहे की देशी औषधांमुळे जर लग्न भरत आलं असतं हे देशी औषध देणारे खेड्यापाड्यामध्ये नसते तर पुण्या मुंबईमध्ये किंवा इंग्लंड अमेरिकेमध्ये असते. तर हे प्रबोधन होणं समाजाचं खूप गरजेचं आहे. आणि हे एका दुसऱ्या व्यक्तीचं काम नाही, तर वैद्यकीय सेवा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्याकडून अशा प्रकारच्या प्रसिद्धी करणाऱ्या बद्दल कार्यवाही झाली पाहिजे. मी अशा प्रकारे कर्नाटक सरकारच्या माध्यमातून नागर मनोळ या गावामध्ये जी ट्रीटमेंट केली जाते त्यामध्ये काही आमदारांना संपर्क करून विधानसभेमध्ये या बाबतीत प्रश्न विचारणं आणि त्याच्यावरती बंधनं घालता येणं. पण दुर्दैवानं ज्या वेळेला हे प्रयत्न सुरू झाले त्यानंतर सरकार बदललं. आता नवीन आमदारांना मला संपर्क करावा लागेल. आपले प्रयत्न चालूच राहतील सर, आणि होप सो तुमच्या प्रयत्नांना यश यावं. अगदी उत्कृष्टरित्या सरांनी समजावून सांगितलेलं आहे की काळाची गरज आहे की स्ट्रोक त्या वेळेत ट्रीट होणं गरजेचं आहे आणि ते सगळ्या सर्वसामान्य जणांनी समजून घेण्याची गरज आहे. दुसरा एक गैरसमज असतो प्रणव सर, तेल मालिश घरच्या घरी होत असेल तर फिजिओथेरपीची काय आवश्यकता, त्याच्याबद्दल तुम्ही कसं त्यांचा गैरसमज दूर कराल? आपल्यात नेहमी कन्फ्युजन असतं की स्ट्रोक झालेला आहे तर त्यांच्या कोण ना कोणतरी शेजारी पाजारी रिलेटिव्ह येऊन सांगतात की मसाज हा केला पाहिजे. बेसिकली ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मसाजचा रोल काय आहे हा अजूनही क्वेश्चन मार्क आहे. जेव्हा मगाशी आपलं डिस्कशन झालं की ब्रेन फंक्शन्स जेव्हा हे लॉस होतात तेव्हा आपण मुवमेंट लॉस होतात. तर ब्रेनचं मेन ऍक्च्युअल काम काय आहे ते मुवमेंट्स करून घेणे.
तर जर ब्रेन मुवमेंट करत नाही आहे तर आपण त्यांच्या मुवमेंट्स करून घेतो. तर ब्रेनचं काम नाही आहे की मसाज करून घेणं, की त्या तुमच्या ज्या मसाज केल्यानं तुमच्या ब्रेन ऍक्टिव्हेशन होणारच नाहीये. तर त्यासाठी आपल्याला ऍक्टिव्हेशनसाठी त्या सेम जी पॅरलाइज साईड आहे त्याची आपल्याला मुवमेंट्स ह्या करून घेतल्या पाहिजे. पण आपल्याकडे ट्रॅडिशनली ते अजून त्यात एवढा अवेअरनेस नाही आहे, त्यामुळे अजून तो मसाजच चालू आहे. आणि त्याला जे अनएज्युकेटेड पब्लिक आहेत तीच त्याला अर्धनिम्मे कारणीभूत, तसे सर सांगत होते आता, की जसे की नागोर मनोळी वगैरे तुम्ही गेले की डायरेक्टली एक तेलाची बाटलीच तुमच्या हातात ठेवून टाकतात की मसाज चालू करा. तर तेव्हा त्यांना आम्ही अवेअरनेससाठी एवढं आम्ही करतोय आता सध्या, स्ट्रोक रिहॅबिलिटेशनसाठी वगैरे. होप सो चेंज होईल. आपल्याला असं समाजाला सांगता येईल की स्ट्रोक हा अक्यूट फेजमध्ये, इनिशियल फेजमध्ये हा ऍडमिशन करून एक्सपर्ट ओपिनियन मेंदू तज्ञांच्याकडनं त्याचं व्यवस्थित निदान होऊन ट्रीटमेंट घेण्याचा आजार आहे. तेव्हा तुम्ही ते करणं गरजेचं आहे. बाकीच्या ज्या काय पॅथी असतील, उपाय असतील, काही असतील, त्यानंतर पेशंटच्या जीवाचा धोका गेल्यानंतर किंवा काय तुम्हाला जर तुमच्या ह्याच्यातनं करून घ्यायचं असेल तर तुम्ही विचार करा. पण ऍज सच स्ट्रोक हा गंभीर आजार आहे, त्याचं वेळेत निदान होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही डॉक्टरांपर्यंत वेळेत, जसं सगळ्या एक्सपर्ट्सनी आपल्या सांगितलं, 3 तास 3.5 तासाच्या आत पोहोचणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवावं, त्याच्यामुळे जीव वाचू शकतो. मला वाटतं की ही खूपच स्टिम्युलेटिंग डिस्कशन होतं. भरपूर आपल्याला ह्याच्यात फायदे, तोटे, नफा, नुकसान माहिती खूप छानरित्या मिळाली. मी आपल्या एक्सपर्ट्सचे धन्यवाद करते की त्यांनी वेळात वेळ काढून, आज सोमवार आहे, भरपूर बिझी स्केड्यूल असतंय सगळ्यांचं, पण वेळात वेळ काढून आमच्या दर्शकांना योग्य ते मार्गदर्शन केलं. सेवा सदन तर्फे तुमचे खूप धन्यवाद. ससे सर, रेवतकर सर, देशमुख सर. शेवटी मी ससे सरांना आणि आमच्या सगळ्या एक्सपर्ट्सना विनंती करते की तुमचे काय 1-2 शब्द क्लोजिंग रिमार्क्स असतील तर प्लीज द्या. स्ट्रोक हा समाजावरती खूप मोठं आर्थिक बोजा टाकणारा आजार आहे आणि त्याच्याबद्दल सर्वांनी सतर्क असणं गरजेचं आहे आणि सतर्क राहून आपण हा आजार टाळण्याचा प्रयत्न करू. ट्रीटमेंट तरी होतच राहील ज्यांना ऑलरेडी झालेलं आहे त्यांना, पण ज्यांना ते आपण प्रिव्हेंट करू शकू त्यांनी याच्याबद्दल आपल्या स्वतःबद्दल खूप चांगली काळजी घ्यावी. माझं पॉइंट हेच राहणार आहे की टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसं कळालं तसं चांगल्या डॉक्टरांकडे जा किंवा चांगल्या हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, जवळच्या डॉक्टरांना दाखवून तिथं टाइम वेस्ट करण्याच्या ऐवजी डायरेक्टली मोठ्या सेंटरला जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे T20 नाही, हे टेस्ट मॅच, हे मॅरेथॉन आहे, हे लॉंग म्हणजे खूप वेळ चालणारा हे आहे. त्याच्यामध्ये निराश नाही व्हायचं आहे, दररोज धडपड करायची आहे. आपल्या सगळ्यांच्या एकत्र म्हणजे फॅमिली, डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, या सगळ्यांनी मिळून करून पेशंटला बरं व्हायचं आहे. आणि या पेशंटनी पण धीर नाही सोडायला पाहिजे. वेळ लागेल पण नक्की होईल. मी असं सांगेन की एक लॉंग टर्मचा आजार आहे, हा काही 2-3 दिवसामध्ये बरा होणारा आजार नाही आहे. तर यामध्ये तुम्ही एक्सपर्टीज ओपिनियन घेतलं पाहिजे, प्रॉपर एक रिहॅबिलिटेशन टीम मध्ये कन्सल्टेशन केलं पाहिजे आणि रुटीनली फॉलोअप ठेवलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला या गोष्टीतून पटकन आपल्याला रिकव्हरी स्टार्ट होईल. धन्यवाद. सेवा सदन लाईफलाईन तर्फे परत एकदा सगळ्या एक्सपर्ट्सचं धन्यवाद. सेवा सदन मध्ये स्ट्रोक प्रोग्राम ह्या सगळ्या आपल्या एक्सपर्ट्सच्या खूप मेहनतीने चालू गेलेला आहे. एकच उद्देश ठेवून की कमीत कमी जीवितहानी व्हावी स्ट्रोक या आजारामुळे. सर्व अत्याधुनिक उपकरणांनी व एक्सपर्ट्सनी उपयुक्त अशा सेवा सदन लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये आपण डिस्कस केलेल्या सगळ्या सुविधा होऊ शकतात. काही स्कीम्स मध्ये पण बसू शकतात. तर तुम्ही उशीर करू नका, स्ट्रोक आयडेंटिफाय करा आणि लवकरात लवकर मदत घ्या. धन्यवाद.
झालं